नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयामार्फत एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। 4थी उत्तीर्ण असाल तर तुम्ही एलिजिबल होता या पदासाठी या ठिकाणी अर्ज करण्यासाठी। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यामध्ये 16,600 ते 52,400 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच आपण डिटेलमध्ये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल आयकॉन नक्की क्लिक करा। बघा मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा, डिटेलमध्ये माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। जाहिरात जी आहे ती या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय यांच्या नियुक्त्या मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरातीच्या प्रसिद्धीच्या दिनांकास पात्र धारण करणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। आता अर्ज या ठिकाणी ऑफलाईन करायचे आहेत, हे फार महत्त्वाचं आहे। दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही तुमचा अर्ज सेंड करू शकता। बघा कोणतं पद आहे, डिटेलमध्ये आपण त्याबाबतची माहिती घेऊया। तर बघा, पदाचे नाव माळी किंवा मदतनीस हे पद या ठिकाणी आपण म्हणू शकतो, ज्यामध्ये एकूण रिक्त पदे 1 आहेत। त्याचबरोबर पुढील 2 वर्षात रिक्त होणारी पदे 1 असे टोटल 2 जागांसाठी निवड यादी तयार करण्यासाठी ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये नियमाप्रमाणे माळव मदतनीस या पदासाठी वेतन श्रेणी हा S3चा राहणार आहे। 16,600 52,400 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय भत्ते तुम्हाला या ठिकाणी लागू होत आहेत। सो टोटल 2 जागांसाठी रिक्रुटमेंट होत आहे। तुम्ही जर 4th पास असाल, 4थी उत्तीर्ण असाल, तर अशा प्रकारच्या जाहिराती फार कमी प्रसिद्ध होत असतात, तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। पुढे आपण बघूया यासाठी लागणारं क्वालिफिकेशन काय असणार आहे। तर बघा, पात्रतामध्ये उमेदवार भारताचा नागरिक असावा। शैक्षणिक अर्हतामध्ये उमेदवार किमान 4थी उत्तीर्ण असावा। उमेदवारास मराठी लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे। 2च गोष्टी त्यांनी या ठिकाणी मागितलेल्या आहेत। या व्यतिरिक्त अनुभवामध्ये उमेदवाराला किमान 3 वर्षांचा बगीचे, हिरवळी, वनस्पती, झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा, हे फार महत्त्वाचं आहे। सो 4थी उत्तीर्णवर तुम्ही अप्लाय करू शकता। मग तुम्हाला कमीत कमी 3 वर्षाचा या ठिकाणी बगीचे, हिरवळी, वनस्पती, झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे, ही फार महत्त्वाचं आहे। वयोमर्यादा तुम्ही बघू शकता, खुल्या प्रवर्गाला 18 ते 38 वर्ष एज लिमिट राहील। मागासवर्गीयांना 18 ते 43 वर्ष राहील। न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना 18 ते मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी लागू नाही आहे। सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता। अगेन 4th क्लास प्लस या ठिकाणी 3 इयर्सचा एक्सपिरियन्स तुम्हाला जर असेल तर तुम्ही या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकाल। आता या ठिकाणी निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे बघा, आलेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची अर्थात शॉर्टलिस्ट केली जाईल। त्या शॉर्टलिस्टमध्ये कॅन्डिडेट असतील त्यांना पहिल्यांदा प्रात्यक्षिक परीक्षा, यामध्ये उद्यान बागेच्या देखभाली संदर्भात किमान पात्रता गुण हे 15 असतील, 30 गुणांची एक्झाम द्यावी लागेल। शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणांची असणार आहे। वैयक्तिक मुलाखत 10 गुणांची असणार आहे। असे टोटल निवडीचे एकूण 50 गुणांची तुम्हाला एक्झाम या ठिकाणी अपिअर व्हायचा आहे, ज्यामार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल। प्रात्यक्षिक चाचणीत अनुत्तीर्ण झालेले उमेदवार उर्वरित प्रक्रियेसाठी अपात्र ठरतील। वरील सर्व परीक्षांचे वेळापत्रक मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल, असंही त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे। सो शॉर्टलिस्ट झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या एक्झामला या ठिकाणी अपिअर करायचा आहे, व्हायचा आहे। पुढे बघा, या ठिकाणी अर्ज भरण्याचे शुल्क सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क 300 रुपये राहील। सर्व प्रवाहांसाठी सेमच फॉर्म फी या ठिकाणी राहणार आहे। अर्ज शुल्क हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईड यांच्या नावे काढलेले ₹300 डिमांड ड्राफ्ट स्वरूपात सादर करायचे आहे। अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत। अर्ज शुल्क हे नापरतावा नॉन रिफंडेबल असेल। पुढे बघा, या ठिकाणी अर्ज जर तुम्ही करणार असाल, याचा फॉर्मॅट ऑलरेडी नोटिफिकेशनमध्ये अवेलेबल आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन। ज्यामध्ये निरोगी इच्छुक पात्र उमेदवारांनी जे डिटेल्स आहेत ते फिलअप करून या ठिकाणी जो अर्ज आहे तुमचा फक्त स्पीड पोस्टद्वारे दिलेल्या ॲड्रेसवर या ठिकाणी सेंड करायचा आहे। सेंड करण्याची लास्ट डेट ही 20 एप्रिल 2025 राहणार आहे। या अगोदरच तुम्ही अर्ज त्या ठिकाणी सेंड करणे महत्त्वाचं आहे। सो डिटेलमध्ये मी माहिती प्रोव्हाइड केलेली आहे। ज्या लिफाफ्यामधून तुम्ही तुमचा अर्ज सेंड करणार, त्या लिफाफ्यावर क्लिअरली तुम्ही माळी मदतनीस पदासाठी अर्ज असं लिहायचं आहे, जेणेकरून शॉर्टलिस्टिंग करण्यासाठी इझी जाईल, जे डिपार्टमेंट आहे त्यांच्यासाठी। सो या सर्व गोष्टी पॉझिटिव्ह आहेत मित्रांनो। तुम्ही जर ओव्हरऑल बघितला तर 4थी पास प्लस 3 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा। अशा प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, आणि याच्या सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। धन्यवाद।